जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बदाम हलवा करणार आहे। पौष्टिक बदाम हलवा करण्यासाठी 1 वाटी बदाम गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवायची आहे। आपल्याकडे वेळ असेल तर 6-7 तास भिजत ठेवायची आणि नसेल वेळ तर गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवली तरी चालेल। यावर झाकण ठेवून अर्धा तास असंच ठेवून द्यायचं। अर्ध्या तासानंतर असे साल काढून घ्यायचे। गरम पाण्यात भिजविले की साल लवकर निघतात। असे साल निघत आहे। बदाम रात्रभर भिजत ठेवले तरी चालेल। असे सर्व बदामाची साल काढल्यावर मिक्सरमध्ये बारीक करायची आहे। खूप जास्त बारीक न करता असं जाडसर बारीक केलेलं आहे। थोडंसं रवेदार बारीक केलेलं आहे। भिजविलेले बदाम मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी किंवा दूध टाकले नाही। बदाम हलवा करण्यासाठी एका कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप, यामध्ये बारीक केलेली बदाम हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिट भाजायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची। हे भाजत असताना 2 वाटी दूध गरम करायला ठेवलं आहे। हे छान भाजलं गेलेलं आहे। हलकासा रंग बदललेला असं 5 ते 6 मिनिट भाजल्यावर यामध्ये 2 वाटी दूध गरम केलेलंच टाकायचं। ज्या वाटीने बदाम घेतली त्याच वाटीने दूध घेतलेलं आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। यातील दूध आटलेलं आहे। असं थोडं घट्ट झाल्यावर यामध्ये पाव वाटी साखर, ज्या वाटीने बदाम घेतली त्याच वाटीने पाव वाटी साखर, यापेक्षा गोड पाहिजे असेल तर साखर थोडी जास्त घ्यायची। इलायची पावडर मिक्स करते। असं तळापासून मिक्स करून घ्यायचं। आणखी 1 चमचा साजूक तूप, गॅसची फ्लेम लो ठेवायची। अजून 2-3 मिनिट लो फ्लेमवर होऊ द्यायचा। आवडत असेल तर तुपामध्ये बदाम भाजायच्या आधी 2 चमचे बारीक रवा किंवा 2 चमचे गव्हाची कणिक तुपामध्ये भाजून घ्यायची। मी रवा किंवा कणिक न टाकताच बदाम शिरा करत आहे। कडेला असं तूप सुटत आहे। गरम गरम बदाम हलवा तयार आहे। गार्निशिंगसाठी थोडे पिस्ता काप, यावर आणखी 1 चमचा तूप। बदाम हलवा म्हणा किंवा बदामाचा शिरा म्हणा, लहान मुलांना तर खूपच आवडतो बदाम शिरा। करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।